तर मित्रांनो, आपण आपला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व करत आहोत. इथे 9 नंबर म्हटलेला आहे, पण तो आपला 10 नंबरचा क्वेश्चन आहे नोटबुकमधला. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा एक क्वेश्चन तुम्हाला मी सॉल्व करून देईल आणि पुढच्या क्वेश्चनची तुम्हाला हिंट देईल. तो क्वेश्चन तुम्ही प्रॅक्टिस म्हणून सॉल्व करायचा आहे. ठीक आहे, तर आता पहिले हा क्वेश्चन तुम्हाला मी सॉल्व करून देतो. बघा कोणता बॅलन्स कुठे येईल ते आपण अगोदर टिक करतो. इन्फॉर्मेशन काय आहे वाचून घेऊ एक वेळा. प्रिपेअर इन फॉलोइंग इन्फॉर्मेशन ऑफ ऑर्बिट इंडस्ट्रीज स्टेटमेंट शोविंग कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम काढायचं आहे, प्राईम कॉस्ट शोधायचं आहे, फॅक्टरी कॉस्ट शोधायचं आहे, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन शोधायचं आहे, नेट प्रॉफिट शोधायचं आहे. इतके बॅलन्सेस आपल्याला शोधून काढायचे आहेत. कोणते कोणते बॅलन्सेस दिले बघा. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल दिलेलं आहे, डायरेक्ट मटेरियलमध्ये घेतो 1/1/1999चा आहे आणि खाली 31/12/99चा आहे. म्हणजे हा वरचा ओपनिंगचा आहे, हा क्लोजिंगचा आहे. क्लोजिंग असो किंवा ओपनिंग असो डायरेक्ट मटेरियलमध्ये देईल, पण जो क्लोजिंग आहे तो लेस होऊन जाईल, म्हणजे डायरेक्ट मटेरियलमधून लेस होईल. त्यानंतर परचेस ऑफ रॉ मटेरियल हे पण डायरेक्ट मटेरियलमध्येच आपण घेत असतो. ड्रॉइंग ऑफिस सॅलरी मागच्या क्वेश्चनला मी समजावून सांगितलेलं होतं, फॅक्टरीमध्ये घेतो. ड्रॉइंग ऑफिस सॅलरी फॅक्टरीमध्ये का बरं, ऑफिसचं नाव आहे तरी फॅक्टरीमध्ये घेतो आहे. याचं रिझन मी समजवलं होतं की फॅक्टरीमध्ये ज्या मशिनरी आहेत त्या मशिनरींचं डिझाईन बनवण्यासाठी जे काही इंजिनियर्स येतात त्यांना हा पगार दिला जातो. तो फॅक्टरीचा जरी खर्च असेल पण तो तात्पुरता स्वरूपाचा असल्यामुळे तो ऑफिसमधून केला जातो, म्हणून त्याला आपण फॅक्टरीमध्ये घ्यायचा असतो, पण ऑफिसमधून केलेला असतो म्हणून ऑफिस सॅलरी म्हटलेलं आहे. पण फॅक्टरीमध्ये मशिनरी आहे म्हणून तो खर्च फॅक्टरीमध्ये. काउंटिंग हाऊस सॅलरी ऑफिस कॅरिएज इनवर्ड परचेसमध्ये ॲड होऊन जाईल, कॅरिएज आउटवर्ड सेलिंगमध्ये, बॅड डेप्ट्स पण सेलिंगमध्ये, रेंट रेट्स अँड टॅक्सेस. रेंट रेट्स अँड टॅक्सेस फॅक्टरीचा फॅक्टरीमध्ये, ऑफिसचा ऑफिसमध्ये टिक करण्याची गरज नाही. प्रोडक्टिव्ह वेजेस मटेरियल कन्झ्युममध्ये ॲड होतो, प्रोडक्टिव्ह वेजेस. डेप्रिसिएशन ऑन प्लॅन्ट अँड मशिनरी, प्लॅन्ट अँड मशिनरीचं डेप्रिसिएशन फॅक्टरीमध्ये, ऑफिसचं डेप्रिसिएशन ऑफिसमध्ये, ऑफिस फर्निचरचं डेप्रिसिएशन ऑफिसमध्ये, गॅस अँड वॉटर फॅक्टरीचं फॅक्टरी, ऑफिसचं ऑफिस. ट्रॅव्हलिंग सेल्समन सॅलरी अँड कमिशन हा सेलिंगचा खर्च आहे, सेलिंगमध्ये ट्रान्सफर करू. ॲडव्हर्टाइजमेंट अँड सॅम्पल्स सेलिंगचा खर्च. मेंटेनन्स ऑफ डिलिव्हरी व्हॅन म्हणजे जी व्हॅनमध्ये आपण मालाची डिलिव्हरी करतो त्या गाडीला डिलिव्हरी व्हॅन म्हणतात आणि त्याचा हा मेंटेनन्सचा खर्च आहे. रेंट ऑफ वेअरहाऊस हा पण सेलिंगचा खर्च आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी पण सेलिंगचा खर्च आहे. टेलिफोन फॅक्टरीचा फॅक्टरी, ऑफिसचा ऑफिस आणि सेल सगळ्यात शेवटी. बेसिक क्वेश्चन आहे बिलकुल, बरोबर आहे. जे बॅलन्सेस नाही समजणार ते मला ग्रुपवर तुम्ही मॅसेज करून विचारून घ्यायचे आहेत. आता आपण हा क्वेश्चन नोटबुकवर सॉल्व करणार आहोत. इथे हिंट तर आपण देऊन टाकलेली आहे. आता आपण आन्सर सॉल्व करू. इथं बघा मित्रांनो, मी फॉर्मॅट ड्रॉ केलेला आहे. आता या फॉर्मॅटला आपण अमाऊंट पुटअप करून बॅलन्सेस लिहायचे आहेत. तर इथे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण जी सुरुवात करतो इथे ती ओपनिंग स्टॉकपासून करत असतो, म्हणून आपण इथं लिहू ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. तारीख पण तुम्हाला दिलेली, तुमच्याकडे जागा असेल तुम्ही पुढे तारीख पण लिहून घ्यायची आहे. ओपनिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियलची अमाऊंट आहे 24,000. इथं घेणार आपण 24,000. त्याच्यानंतर पुढे लगेच क्लोजिंग स्टॉक आहे, पण क्लोजिंग स्टॉक आपण लगेच नाही घेत, तर याच्यामध्ये अगोदर परचेसेसचे बॅलन्स ॲड करायचे. परचेस इथं आपण लिहू ॲड परचेस ऑफ रॉ मटेरियल. आपण रॉ मटेरियल खरेदी केला त्याची अमाऊंट दिली बघा आपल्याला 92,000 रुपये. आता परचेससाठी जे पण खर्च लागतील ते सर्व खर्च इथे ॲड करायचे. त्यापैकी आपल्याला एक दिलेला आहे कॅरिएज
इनवर्ड आणि त्याची अमाऊंट आहे 2300 रुपये. इथं ॲड करायचा. कॅरिएज इनवर्ड, कॅरिएज इनवर्डची अमाऊंट आहे 2300 रुपये. इथं घेतलं आपण 2300. अजून परचेससाठी काही बॅलन्स असतील तर इथे ॲड करायचे, पण काहीच दिलेलं नाही. आपण पूर्ण क्वेश्चन वाचून टिक केलेली आहे. यांची इथपर्यंत बेरीज करणार. 1,18,300. याच्यामधून लेस करायचं क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल. क्लोजिंग स्टॉक ऑफ रॉ मटेरियल लेस करू. क्लोजिंग स्टॉकची अमाऊंट आहे 31,400 रुपये. मग 1,18,400 मधून 1,18,300 मधून आपल्याला अमाऊंट लेस करायची आहे 31,400. ते लेस करून टाका. बॅलन्स उरेल 86,900 रुपये. 86,900 बॅलन्स उरला. जो बॅलन्स उरला त्याला आपण नाव देणार मटेरियल कन्झ्युम. आणि तुम्हाला ते विचारलेलं होतं ए नंबरवर की कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम शोधून काढा म्हणून. मग त्याला आपण नाव दिलं कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम. ए नंबरवर विचारलं होतं त्याला आपण ए नंबर नाव पण दिलं. इतकं सापडल्यानंतर मटेरियल कन्झ्युममध्ये जे अमाऊंट ॲड होणारे आहेत त्या अमाऊंट ॲड करून टाका. मटेरियल कन्झ्युममध्ये माझ्या माहितीप्रमाणे एकच बॅलन्स आहे, फक्त प्रोडक्टिव्ह वेजेस ॲड करायचा आहे. तो इथं आपण ॲड करून टाकू. प्रोडक्टिव्ह वेजेस. प्रोडक्टिव्ह वेजेसची अमाऊंट दिलेली आहे 66,500 रुपये. 66,500. अजून काही अमाऊंट मटेरियल कन्झ्युममध्ये ॲड करण्यासाठी दिलेली नाही. आता बघा इथे आपल्याला प्राईम कॉस्ट सापडून जाईल. कसा काढणार? त्या 86,900 मध्ये हे 66,500 रुपये ॲड करायचे. 1,53,400 अमाऊंट झाली, ती घ्यायची बाहेर. 1,53,400 आणि जी 1,53,400 आली तीच अमाऊंट पुन्हा इथे खाली घ्यायची 1,53,400 आणि याला नाव द्यायचं प्राईम कॉस्ट. याला आपण नाव द्यायचं प्राईम कॉस्ट आणि याला म्हटलं आपण बी, जे आपल्याला क्वेश्चनमध्ये विचारलेलं आहे की बी नंबरवर तुम्ही प्राईम कॉस्ट शोधून काढा. प्राईम कॉस्टपर्यंत आपण पोहोचून गेलो. आता प्राईम कॉस्टपर्यंत पोहोचल्यानंतर आपलं काम काय असतं की फॅक्टरी ओव्हरहेड्स, ऑफिस ओव्हरहेड्स आणि सेलिंग ओव्हरहेड्स हे तिघं हेडचे नावं टाकून ठेवा आणि जो बॅलन्स ज्या हेडचा असेल त्या हेडमध्ये फक्त ट्रान्सफर करा. मग आपण इथे आता तिघं हेडचे नावं टाकून ठेवू. इथे म्हटलं आपण ॲड फॅक्टरी ओव्हरहेड्स. इथपर्यंत घेतलं आपण फॅक्टरी ओव्हरहेड्स. त्यानंतर इथं ऑफिस अँड ॲडमिनिस्ट्रेशन ओव्हरहेड्स आणि त्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स. आता बघा तिघं हेडचे आपण नावं टाकून ठेवले. आता फक्त काय करायचं आहे, क्वेश्चन वाचायचा, आपण कोणता बॅलन्स कुठं घेणार आहे ते लिहिलेलं आहे. मग जो फॅक्टरीचा आहे तो फॅक्टरीमध्ये लिहून टाका, ऑफिसचा आहे तो ऑफिसमध्ये लिहून टाका, सेलिंगचा आहे तो सेलिंगमध्ये लिहून टाका आणि शेवटी फक्त त्यांची टोटल करून क्लोज करून टाका. इतकं सिम्पल आहे. ठीक आहे. मग आता आपण एक एक बॅलन्सेस बघू स्टार्टिंगपासून. एक पण बॅलन्स सुटायला नको, अदरवाईज पूर्ण क्वेश्चन चुकतो. ओपनिंग स्टॉक लिहिलं, क्लोजिंग स्टॉक लिहिलं गेलं, परचेस लिहिलं गेलं. ड्रॉईंग ऑफिस सॅलरी फॅक्टरीमध्ये घ्यायचा असतो. फॅक्टरीमधले ज्या मशिनरी आहेत त्या मशिनरीची डिझाईन बनवण्यासाठी
जे इंजिनियर येतात त्यांना ही सॅलरी पेड केली जाते. ऑफिसमधून पेड होतो पण तो खर्च आहे सॅलरी फॅक्टरीचा. ड्रॉइंग ऑफिस सॅलरी ती घेतली आपण 3200 इनर कॉलममध्ये लिहून ठेवायची. त्यानंतर काउंटिंग हाऊस सॅलरी ऑफिसमध्ये घेतो. काउंटिंग हाऊस सॅलरी 6000 रुपये. यानंतर कॅरिएज इनवर्ड परचेसमध्ये ॲड करायचा होता, तो आपण लिहिला गेला. कॅरिएज आउटवर्ड सेलिंगमध्ये येईल. कॅरिएज आउटवर्डची अमाऊंट आहे 2100 रुपये. कॅरिएज आउटवर्ड 2100 रुपये. त्यानंतर बॅड डेप्स रिटर्न ऑफ 2000 रुपये सेलिंगचाच खर्च आहे. बॅड डेप्स रिटर्न ऑफ 2000 सेलिंगचा खर्च होता. त्यानंतर रेंट रेट्स अँड टॅक्सेस अँड इन्शुरन्स एवढं दिलेलं आहे, फॅक्टरीचा पण आणि ऑफिसचा पण. मग दोघं ठिकाणी लिहून टाका काय काय बघा. रेंट, रेट्स, टॅक्सेस अँड इन्शुरन्स. मग फॅक्टरीचा किती आहे? फॅक्टरीचा आहे 4200 रुपये. ऑफिसमध्ये पण तोच बॅलन्स आहे, परत नाव टाकावं लागेल. रेंट, रेट्स, टॅक्सेस अँड इन्शुरन्स. आणि ऑफिसची अमाऊंट आहे 1500 रुपये. क्वेश्चन सॉल्व करताना तुमच्याकडे अगोदर क्वेश्चन लिहिलेला असला पाहिजे, तेव्हा तुम्हाला ते आन्सर व्यवस्थित समजेल. प्रोडक्टिव्ह वेजेस मटेरियल कन्झ्युममध्ये घ्यायचा होता, तो आपण इथं लिहून टाकला. त्यानंतर पुढचा बॅलन्स आहे डेप्रिसिएशन आहे प्लांट अँड मशिनरीवर. फॅक्टरीमध्ये वापरतो आपण प्लांट अँड मशिनरी, मग फॅक्टरीमध्ये घेऊ. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट आहे 3200 रुपये. यानंतर फर्निचरवर पण आहे, मग फर्निचर ऑफिसमध्ये वापरतो. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर. फर्निचरची अमाऊंटवर डेप्रिसिएशन आहे 150, फक्त 150 रुपये. 150 लिहून घेतले. त्यानंतर ट्रॅव्हलिंग सेल्समन सॅलरी अँड कमिशन. सेल्सचा खर्च म्हणजे सेलिंगमध्ये घेणार. काय नाव दिलं आहे बघा त्यांनी, मोठं नाव दिलेलं आहे खर्चाचं. ट्रॅव्हलिंग सेल्समन सॅलरी अँड कमिशन. याची अमाऊंट आहे 2400 रुपये. 2400. आपला एक गॅस आणि वॉटर बाकी, ते आपण लगेच लिहून घेऊ, काही फरक नाही पडत. वरती खाली लिहिला गेला तर 2400 रुपये. आता वरती आपल्याकडनं बॅलन्स सुटला होता गॅस अँड वॉटरचा, तो पण आपण लिहून टाकू इथे. गॅस अँड वॉटर. गॅस अँड वॉटर फॅक्टरीचा खर्च आहे 800 रुपये. फॅक्टरीमध्ये घेणार. त्यानंतर ऑफिसचा आहे 300 रुपये. ऑफिसमध्ये गॅस अँड वॉटर ऑफिसचा खर्च आहे 300 रुपये. ऑफिसमध्ये घेणार. याच्यानंतर ट्रॅव्हलिंग सेल्समन सॅलरी लिहिलं. ॲडव्हर्टाइजमेंट अँड सॅम्पल सेलिंगमध्ये जाईल. ॲडव्हर्टाइजमेंट अँड सॅम्पल्स 2000 रुपये.
त्यानंतर मेंटेनन्स ऑफ डिलिव्हरी व्हॅन 2000 पुन्हा तिथेच. मेंटेनन्स ऑफ डिलिव्हरी व्हॅन, मेंटेनन्स ऑफ डिलिव्हरी व्हॅनची अमाऊंट आहे पुन्हा 2000 रुपये, ते पण इथंच घेतले. नंतर रेंट ऑफ वेअरहाऊस हा पण खर्च सेलिंगचाच आहे. रेंट ऑफ वेअरहाऊस त्याची अमाऊंट आहे 1200 रुपये, इनर कॉलममध्ये घेतले. पुढचा बॅलन्स आहे प्रिंटिंग अँड स्टेशनरी. टिक करताना आपल्याकडनं ते सेलिंगवर लिहिलं गेलं आहे, पण प्रिंटिंग स्टेशनरी खर्च ऑफिसचा आहे. प्रिंटिंग अँड स्टेशनरी अमाऊंट आहे 1200 पुन्हा. याच्यानंतर आता टेलिफोनचा खर्च दिलेला आहे फॅक्टरीचा आणि ऑफिसचा. फॅक्टरीचा फॅक्टरीमध्ये लिहू टेलिफोन चार्जेस, अमाऊंट आहे फॅक्टरीची 800 रुपये आणि ऑफिसमध्ये पण टेलिफोनचा खर्च आहे, त्याची अमाऊंट आहे 1200 रुपये. आणि सगळ्यात शेवटचा बॅलन्स सेल्सचा आहे. थोडी जागा सोडून इथं आपण लिहून टाकू सेल्स. सेल्सची अमाऊंट आहे 2,72,500. आणि सर्व बॅलन्सेस आपले ट्रान्सफर झाले. काय करतो बघा, आपण यांची बेरीज करून इथं लिहिणार, ती मागच्या टोटलमध्ये ॲड करणार. जो बॅलन्स येईल त्याला आपण म्हणणार फॅक्टरी कॉस्ट. इथे फॅक्टरी कॉस्ट सापडल्यानंतर पुढे त्यामध्ये ऑफिसचे खर्च आपण ॲड करणार. ऑफिसचे खर्च ॲड झाले की मग त्याला आपण नाव देणार कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. याला आपण नाव देणार पुढे कॉस्ट ऑफ प्रोडक्शन. नंतर त्याच्यामध्ये सेलिंगचे खर्च ॲड करणार आणि सेलिंगचे खर्च ॲड झाले की मग याला आपण नाव देऊ टोटल कॉस्ट. नावं काय द्यायचे हे माहिती पाहिजे. आता आपण एक एक अमाऊंटची बेरीज करून टोटल कॉस्टपर्यंत आपण पोहोचून जाऊ. बघा 1,53,400 आहे, हे त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. यांची जे इनर कॉलममध्ये आपण घेतलेत त्यांची टोटल अगोदर बाहेर घ्या, 3,200 रुपये, नंतर 4,200 रुपये, पुन्हा 3,200 रुपये, पुन्हा 800 रुपये आणि पुन्हा 800 रुपये, 12,200. 12,200 मागच्या अमाऊंटमध्ये ॲड करायचे. 1,53,400मध्ये टोटल होऊन जाईल 1,65,600. 1,65,600 नाव दिलं फॅक्टरी कॉस्ट, जे तुम्हाला उदाहरणामध्ये सी नंबरवर विचारलेलं आहे. सी हे पण आपलं कॅल्क्युलेशन झालं. आता पुढे अमाऊंट आपण काढणार कॉस्ट ऑफ प्रोडक्शनची. 1,65,600 ही इथपर्यंत अमाऊंट लक्षात ठेवा. 6,000, नंतर 1,500, 150, 300, 1,200 आणि पुन्हा 1,200, एकूण झाले 10,350. 10,350 हे सगळे ऑफिसचे खर्च आहेत. हे 10,350 ह्या फॅक्टरी कॉस्टमध्ये ॲड करायचे. 1,65,600मध्ये 1,75,950 झाले. 1,75,950 कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, जे तुम्हाला डी नंबरवर विचारलेला आहे उदाहरणामध्ये. हा पण आपण एक अमाऊंट शोधून काढली. आता सेलिंगचा खर्च आपण ॲड करायचा. 2,100 रुपये, 2,000 रुपये, 2,400, 2,000, पुन्हा 2,000 आणि नंतर 1,200, एकूण 11,700 रुपये हा झाला सेलिंगचा खर्च. मागच्या संख्येमध्ये ॲड करायचा 1,75,950मध्ये 1,87,650, 1,87,650. याला नाव दिलं आपण टोटल कॉस्ट. आता टोटल कॉस्ट तुम्हाला काही विचारलेली नव्हती, ॲटोमॅटिक आपण ते अमाऊंट शोधून काढली. नेट प्रॉफिट म्हटलं आहे बघा ई नंबरमध्ये. ई नंबरला नेट प्रॉफिट म्हटलं आहे. नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस असं काही म्हटलेलं नाही आहे, फक्त प्रॉफिट म्हटलं आहे. प्रॉफिटच व्हायला पाहिजे. मग बघा आपण जी वस्तू बनवली ती 1,87,650मध्ये
आपल्याला ती वस्तू बनवून तयार झाली, म्हणजे टोटल खर्च ही वस्तू बनवायला 1,87,650 आला आणि ते आपण विकली कितीमध्ये रे, 2,72,500 मध्ये. मग 2,72,500 मधून 1,87,650 लेस करून टाक, 84,850 उरत आहे बघा, 84,850. मग 84,850ला आपण म्हणणार नेट प्रॉफिट. नेट प्रॉफिट. आणि पूर्ण क्वेश्चन आपला कंप्लीट झाला. तुम्हाला पूर्ण आन्सर लिहायचा आहे, व्यवस्थित बघून इथे स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा अगोदर ह्या साईडचा इतका स्क्रीनशॉट काढा, नंतर मग ह्या साईडचा. पूर्ण आन्सर आपलं संपलं. 10 नंबरचा हा क्वेश्चन होता. आता हा क्वेश्चन झाल्यानंतर आता 11 नंबरचा क्वेश्चन जो आहे तो तुम्हाला फक्त होमवर्कला मी देणार आहे. त्याची हिंट तुम्हाला देऊन देतो कोणता बॅलन्स कुठं घ्यायचा, कारण त्यातला एक बॅलन्स असा आहे की जो आपल्याला कुठंच घ्यावा लागत नाही, तो पण तुम्हाला मी क्लिअर करून देतो. बघा तो क्वेश्चन आता. 11 नंबरवर आपण हा क्वेश्चन सॉल्व करणार आहोत, जो तुम्हाला होमवर्क म्हणून देणार आहे. काय म्हटलेलं आहे बघा. क्वेश्चन तुम्हाला लिहायचा पण आहे, हे पण तुम्ही लक्षात ठेवा. क्वेश्चन व्यवस्थित लिहायचा आहे तुमच्याकडे. काय म्हटलं आहे, फ्रॉम द फॉलोइंग इन्फॉर्मेशन प्रिपेअर स्टेटमेंट ऑफ कॉस्ट शीट शोविंग कॉस्ट ऑफ मटेरियल कन्झ्युम काढायचं आहे, प्राइम कॉस्ट, फॅक्टरी कॉस्ट, कॉस्ट ऑफ प्रोडक्शन, टोटल कॉस्ट. टोटल कॉस्ट सांगितलेलं आहे. मग प्रॉफिट किंवा लॉस ते पण काढता येईल. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल आहे, डायरेक्ट मटेरियलमध्ये घेतो. स्टॉक ऑफ रॉ मटेरियल क्लोजिंगचा आहे, डायरेक्ट मटेरियलमध्ये मात्र लेस होऊन जाईल. ठीक आहे. पुढे क्वेश्चन बघून घ्या एक वेळा. तुम्हाला हा क्वेश्चन लिहायचा पण आहे अगोदर नोटबुकमध्ये. क्वेश्चन इथून सुरू होतो आहे, इथपर्यंत क्वेश्चन पूर्ण व्यवस्थित नोटबुकमध्ये लिहायचा आहे, नंतर त्याला सॉल्व करा, घाई करू नका. पुढच्या क्वेश्चनमध्ये आपण काय शिकणार आहे ते पण मी शेवटी तुम्हाला सांगणार आहे. पुढे परचेस ऑफ रॉ मटेरियल, हे पण डायरेक्ट मटेरियलमध्ये येईल. डायरेक्ट वेजेस, कोणता पण डायरेक्ट खर्च असेल तर मटेरियल कन्झ्यूममध्ये. डायरेक्ट एक्सपेन्सेस हा पण मटेरियल कन्झ्यूममध्ये. इनडायरेक्ट वेजेस फॅक्टरीमध्ये. फॅक्टरी रेंट फॅक्टरीमध्ये. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी फॅक्टरीमध्ये. डेप्रिसिएशन ऑन फर्निचर ऑफिसमध्ये. डेप्रिसिएशन ऑन डिलिव्हरी व्हॅन सेलिंगमध्ये. ऑफिस सॅलरी ऑफिसमध्ये. हां बघा, सॅलरी अँड कमिशन ऑफ स्टाफ. स्टाफ म्हणजे कर्मचारी, कर्मचाऱ्यांचा जो पगार असतो तो तुम्ही ह्या कॉस्ट शीटमध्ये कन्सिडर नाही करावा लागत, तो नेट प्रॉफिटमधूनच पेड केला जातो. तो नेट प्रॉफिटमधून पेड केला जातो. म्हणजे आपण जो इथे प्रॉफिट शोधून काढतो त्या प्रॉफिट नंतरचा हा खर्च आहे, कॉस्ट शीटचा नाही. म्हणून बघा त्याला मी क्रॉसची फुली केलेली आहे. हा तुम्ही इथं घ्यायचा नाही. इथे ऑफ स्टाफ म्हटलेलं असू द्या किंवा पार्टनर म्हटलेलं असू द्या, काही म्हटलं असेल तर ही सॅलरी किंवा कमिशन आपण घ्यायची नाही. ठीक आहे. पुढे टेलिफोन चार्जेस, फॅक्टरीचा फॅक्टरीला, ऑफिसचा ऑफिसला, सेल्सचा सेलिंगला. पोस्टेज अँड टेलिग्राम ऑफिस, वेअर हाऊस रेंट सेलिंग, कॅरेज आउटवर्ड सेलिंग, बॅड डेप्ट सेलिंग, ॲडव्हर्टाइजमेंट सेलिंग, मेंटेनन्स ऑफ डिलिव्हरी व्हॅन सेलिंग. नंतर प्रिंटिंग अँड स्टेशनरी, फॅक्टरीचा फॅक्टरी, ऑफिसचा ऑफिस, सेलिंगचा सेलिंग. आणि शेवटी टोटल सेल्स दिलेला आहे. आणि पूर्ण क्वेश्चन तुमचा इथे संपून गेला. क्वेश्चन अगोदर पूर्ण व्यवस्थित लिहायचा आहे आणि मग त्याला सॉल्व करायचा. पूर्ण हिंट मी दिलेली आहे. फक्त हा एकच बॅलन्स असा आहे की जो कॉस्ट शीटला आपल्याला कुठंच घ्यायचा नाही. कॉस्ट शीटला कोणते कोणते बॅलन्स नाही घ्यावे लागत त्याची पण लिस्ट तुमच्यासमोर मी तुम्हाला समजून सांगितलेली होती स्टार्टिंगच्या बेसिक व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये बघा इथं आहे सॅलरी अँड कमिशन टू पार्टनर. इथे स्टाफ जरी म्हटलं असेल तो पण खर्च आपण घेत नाही. आणि तुमचा हा पूर्ण क्वेश्चन इथे मी समजावून दिला. तो क्वेश्चन तुम्ही व्यवस्थित सॉल्व करा. काही शंका असेल तर मला विचारा. ठीक आहे.